श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, आज अमावस्याला प्रारंभ होत आहे. आज 14 जून म्हणजेच रविवार 12:20 अमावस्याला प्रारंभ होत आहे आणि अमावस्या उद्या म्हणजे सोमवारी 8:24 संपत आहे. पण जे तिथी सूर्याने पाहिलेली असते तो दिवस आपण मानतो, म्हणून अमावस्येचा दिवस हा उद्याचाच मानला जाणार आहे. आणि अधिक मासातील सोमवती अमावस्या हा एक पवित्र योग मानला जातो. अधिक मास स्वतःच भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि जेव्हा या अधिक मासामध्ये सोमवारी अमावस्या येते तेव्हा त्या दिवसाचे महत्त्व खूप जास्त पटीने वाढते. धर्मशास्त्रानुसार या दिवशी केलेले स्नान, जप, तप, दान, पितृसेवा, भगवान विष्णूंची सेवा, भगवान शिवाची सेवा, उपासना खूप जास्त पुण्यदायी मानलं जातं. परंतु अनेक वेळा काय होतं ना, लोक श्रद्धेने पूजा करतात, उपवास करतात, विविध धार्मिक कार्य देखील करतात, पण नकळत काही अशा चुका घडतात ज्याच्यामुळे या दिवसाचं संपूर्ण फळ मिळत नाही. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करायला हवं, काय करायला नको, कोणत्या चुका आपल्याकडून घडू नयेत, कोणत्या सेवा आपण केल्या पाहिजेत, भगवान विष्णूंच्या, भगवान शिवच्या, पितरांचा आशीर्वाद कसा प्राप्त होईल, सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक महिना हा पितरांना समर्पित असतो आणि अमावस्येला पितरांची सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे जो कोणी पितरांची सेवा करत नाही त्यांना पितराचा आशीर्वाद मिळत नाही. त्याच्यामुळे ही चूक करू नका. उद्या सकाळी देवपूजा करण्या अगोदर दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती स्तोत्रमची सेवा आपल्याला करायचीच आहे. कारण की आपल्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील, कामं मार्गी लागत नसतील, अपयश येत असेल, तर अशा वेळी देवदेवतांसोबत आपल्यावर पितरांचा आशीर्वाद असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे उद्या तुम्हाला वेळात वेळ काढून किंवा आज जमत असेल तर आजही पितरांची सेवा नक्की करायची आहे. उद्या सोमवती अमावस्या आहे आणि उद्या जर का तुम्ही सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपलात तर तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळणार नाही आहे. धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणं खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं आणि अत्यंत शुभ मानलं जातं. त्याच्यामुळे लवकर उठून स्नान करा, देवाचे नामस्मरण करा. तुमचा दिवस खूप चांगला जाईल आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. त्याच्यामुळे उद्या उशिरापर्यंत झोपण्याची चूक करू नका. त्यासोबतच घरामध्ये भांडणं करायचे नाही आहेत, कटू शब्द वापरायचे नाही आहेत. बघा, अमावस्या आहे, तुम्ही सेवा करताल, सगळं काही करताल, पण तुमच्या मनामध्ये जर एक कोणाबद्दल राग द्वेष असेल तर बघा, देवाला फक्त पूजा नाही तर आपुलकी प्रिय आहे, माणसं प्रिय आहे. तुम्ही एकमेकांसोबत कसं वागता हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकासोबत आदराने वागायचं आहे. त्यासोबतच उद्या सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्या, सोमवार हा दिवस भगवान शिवांना समर्पित असतो आणि या दिवशी आलेली अमावस्या, त्याच्यामुळे उद्या आपल्याला भगवान विष्णूंसोबत भगवान शिवाची उपासना देखील करायची आहे. महादेवाच्या कृपेसाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. महादेवांना गंगाजल अर्पण करायचं आहे आणि मनापासून महादेवांना प्रार्थना करायची आहे. आमच्या घरावर जे काही संकट आलेली आहेत किंवा ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच अधिक महिना हा दान धर्मासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि आता अधिक महिना उद्या संपतच आहे. त्याच्यामुळे हे अमावस्येचा शेवटचा दिवस तुमच्याकडे आहे दानधर्म करण्यासाठी. त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. धर्मग्रंथामध्ये देखील दानाला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे आणि या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तींना मदत केली ना तर त्याच्या एवढं पुण्य कशातच मिळत नाही आणि मनाला समाधानही कशात मिळणार नाही. त्यामुळे दानधर्म नक्की करायचा आहे. आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. काही लोक सतत चिंता, भीती किंवा दुःखात राहतात, पण सोमवती अमावस्या हा आत्मचिंतन आणि सकारात्मकतेचा दिवस आहे. त्यामुळे देवाचं नामस्मरण करा, चांगले विचार करा आणि जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. त्यासोबतच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायला विसरू नका. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा व पितरांचा वास असतो आणि त्यांचा आशीर्वाद हवा असेल तर उद्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. अमावस्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करत नाहीत, पण तुम्ही लांबून
जल अर्पण करू शकता, दिवा लावू शकता. त्याच्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला पितरांचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याच्यामुळे उद्या न चुकता आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. आणि त्यासोबतच उद्या पितरांच्या नावाने आपल्याला दीपदान करायचं आहे. 33 दीपदान करत असाल तर खूपच चांगलं, पण कमीत कमी एक तरी तुम्ही उद्या करायलाच हवं. कणकेच्या दिव्याचं करायचं असतं, आपल्या पंथीमध्ये नाही. कणकेचा दिवा बनवायचा, त्याच्यामध्ये 2 वातीचे 1 वात करून तेल घालून त्याचे तोंड दक्षिण दिशेला करून आपल्याला दीपदान करायचं आहे. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा, भगवान शिवाचा व पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्यामुळे न चुकता आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाही.